मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 9765 मंगळवेढा पोलीस स्टेशन येथील गुन्हा भादवी कलम 406 प्रमाणे मंगळवेढा पोलीस स्टेशन गुन्हा नंबर 55/224 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी किरण उद्धव जाधव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर सदरील आरोपीतर्फे पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला असता कोर्टाने आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केलाय। यावेळी हकीकत अशी की पाणी व्यवसायासाठी लावलेले 4 चाकी वाहन मालकाच्या मृत्यूनंतर परत करणे अपेक्षित असताना ते परत करण्याऐवजी अप्रामाणिकपणे त्याचा वापर केल्याप्रकरणी किरण उद्धव जाधव याच्या विरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर सदरील आरोपीतर्फे पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला। सदरील आरोपीच्या वकिलांनी सदर फिर्यादीमध्ये त्रुटी व विसंगती या कोर्टाच्या निदर्शनास योग्यता पुराव्यानिशी आणून दिल्यानंतर आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत सदर आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर केलाय। यात आरोपीतर्फे प्रामुख्याने ॲडव्होकेट दत्तात्रय नवनाथ सरडे, ॲडव्होकेट गणेश शिंदे यांनी काम पाहिलं। मंगळवेढा येथील फिर्यादी सोनाली गाडेकर यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यानंतर मंगळवेढा पोलिसांनी मौजे सिद्धेवाडी येथील किरण उद्धव जाधव यांच्या विरुद्ध भादवी कलम 406 प्रमाणे अप्रामाणिकपणे वाहनाचा वापर केल्यामुळे सदर किरण जाधव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता। सदर गुन्ह्यामध्ये किरण जाधव यांच्यातर्फे पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचे कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता। सदरच्या अर्जामध्ये मेहरबान कोर्टाच्या असे निदर्शनास आणून दिले की सदर वाहनाचा आणि आरोपी किरण उद्धव जाधव यांचा कोणत्याही प्रकारे संबंध नाही। त्यामुळे सदरची बाब मेहरबान कोर्टाने ग्राह्य धरून किरण उद्धव जाधव यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केलेला आहे।